रक्ष पाहि पाहि परमानन्दा मंडळातर्फे स्मरण करण्यात येत आहे। मंडळाला भरीव असे योगदान कैलासवासी सुनील बोरसे यांच्याकडून लाभले होते। आई तुळजाभवानी ग्रुप बेटावर साजरी करण्यासाठी चला आपले गाणे लवकरात लवकर आणायचे।
तृतीय बक्षीस 11,111 रुपयाचं कैलासवासी अनिल दिलीप देसले यांच्या स्मरणार्थ श्री महेंद्र उर्फ पप्पू भाऊ दिलीप देसले यांच्याकडून देण्यात आलं आहे. उत्तेजनार्थ प्रथम बक्षीस 9,599 रुपयाचं चिरंजीव गणेश जयप्रकाश शिंदे यांच्याकडून मिळालेले आहे. उत्तेजनार्थ द्वितीय बक्षीस 9,111 रुपयाचं कैलासवासी सौ कल्पनाबाई व कैलासवासी राजेंद्र गोविंदा बाविस्कर यांच्या स्मरणार्थ श्री अमित राजेंद्र बाविस्कर यांच्याकडून मंडळाला मिळालेले आहे. या भरीव योगदानाबद्दल मंडळ आपले आभारी आहे. उत्कृष्ट जोडीचे 2,111 रुपयाचं पारितोषिक कैलासवासी सीताबाई पांडुरंग धनराय यांच्या स्मरणार्थ श्री आनंदा पांडुरंग धनराय यांच्याकडून देण्यात आला आहे. उत्कृष्ट दांडिया किंग 2,111 रुपयाचं पारितोषिक कैलासवासी दिलीप तोताराम देवरे यांच्या स्मरणार्थ श्री विशाल दिलीप देवरे यांच्याकडून देण्यात आला आहे. उत्कृष्ट दांडिया क्वीन 2,111 रुपयाचं श्री जयसिंग राजपुरोहित न्यू राजस्थान चेतेश्वर स्वीट मार्ट यांच्याकडून देण्यात आला आहे. आणि उत्कृष्ट वेशभूषेचं 2,111 रुपयाचं पारितोषिक श्री सुनील शिवाजी देसले यांच्याकडून देण्यात आलं आहे. मंडळ या सर्वांचं आभारी आहे. मंडळाचे अनेक सदस्य वेगवेगळ्या भूमिका बजावत असतात, म्हणून आजचा हा कार्यक्रम आपल्याला लाभ घेता येत आहे. मंडळाचे काही सदस्य गेटवर, काही आलेल्या सदस्यांच्या स्वागतासाठी, काही जण ग्रामपंचायतीच्या आपल्या सर्व स्पर्धकांसाठी इतक्या लांबून आपल्याला मंडळासाठी ते सर्वजण वेळ देऊन उपस्थित झाले. चला, रेडी आहेत? 1 2 3 स्टार्ट. देखने वाला देखे जाने हो सब जाने पूरे देखने बाबा देखी जाने हो सब जाने पूरे देखने बाबा देखी जाने हो सब जाने पूरे तो मना दे मारी दीवाना मना दे कमाती वादेवा तो मना दे मारी दीवाना मना दे कमाती वादेवा
नहीं को शिकार जो मनवा काय को चले मेले वो नाचले तू मन तेरी तेरी ने नाचला काय को चले मेले वो नाचले तू मन तेरी तेरी ने नाचला मलवा पोयली मस्त मस्त चालो आय तो जे पत्र यलोवा आत्मे लाडरू मलवा पोयली मस्त मस्त चालो आय तो जे पत्र यलोवा आत्मे लाडरू मलवा पोयली मस्त मस्त चालो आय तो जे पत्र यलोवा आत्मे लाडरू मलवा पोयली मस्त मस्त चालो आय तो जे पत्र यलोवा मरुवात लीजरा के वेवा तू है ममा पोई का भाव का हुआ रो मलवा पोयरी मस्त मस्त चालो आय तो जे पत्र यलोवा आत्मे रो मलवा पोयरी मस्त मस्त चालो आय तो जे पत्र यलोवा बेटा वो क्या है बेटा? गिलहरी है माँ। माँ मुझे कुछ बात करनी है तुमसे। मैंने और सुनीता ने शादी करने का फैसला कर लिया है। भगवान तुम दोनों को खुश रखे। आज ही सुनीता को दे देना। वो क्या है बेटा? गिलहरी है माँ। माँ शादी के बाद सुनीता और मैं साथ साथ रहेंगे। तुम तो जानती हो ना माँ, ये शहर कितना महंगा है। मेरा और तुम्हारा गुजारा तो कैसे भी हो जाता है, पर सुनीता के आने के बाद शायद इसलिए हम चाहते हैं कि वो क्या है बेटा? गिलहरी। देखो माँ बुरा मत मानना, क्योंकि बहुत सोचने के बाद मैंने और सुनीता ने ये तय कर लिया है। शादी के बाद हम तुम्हें साथ नहीं रख पाएंगे। हमने आपके लिए वृद्धाश्रम में रहने की व्यवस्था कर दी है। क्या है बेटा? कितनी बार बताऊं कि वो गिलहरी है?
समझाऊं? क्यों समझ में नहीं आता है तुम्हें? अब कहां जा रही हो तुम? तारीख 15 अप्रैल 1975। आज मेरा बेटा थोड़ा जोर से पढ़ो। आज मेरा बेटा 3 साल का हो गया। मैं उसे घुमाने के लिए पार्क में ले गया। हम बैठे हुए थे और अचानक एक गिलहरी हमारे सामने आकर खेलने लगी। मेरे बेटे ने मुझे 21 बार पूछा, वो क्या है? और मैंने 21 बार जवाब दिया कि वो गिलहरी है। आज मुझे महसूस हुआ कि इस संसार में अगर मैं सबसे ज्यादा प्यार करती हूं तो मेरे बेटे से करती हूं। जोहरवाड़ा आदिवासी मुकोयरा प्रकृति पुजनारा आदिवासी मुकोयरा कोशिश करी लो हमें कोई नहीं डरता पुष्पराज देवा हमें कभी नहीं झुकता एक चाले आदिवासी चाले एक चाले आदिवासी चाले एक चाले आदिवासी चाले एक चाले आदिवासी चाले। जोरदार डान्स म्हणतात।
एकदा जोरदार टाळ्या सर्वांसाठी.
असा तोपर्यंत कृपया फक्त 5 मिनिटात आता शेवटचा कार्यक्रम झाला आहे. आपण इतका सर्व कार्यक्रम शांततेने पार पाडला आणि शेवटची कौतुकाची थाप देण्यासाठी 5 मिनिटासाठी सर्वांनी थांबायचंय. अध्यक्ष डॉक्टर पिंजर यांना विनंती करतो की त्यांना सन्मानित करावं. शाल श्रीफळ बुके देऊन मंडळाचे सर्व सदस्य सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळे आपण एवढा मोठा कार्यक्रम यशस्वी करतो. त्या सर्वांचं मंडळाच्या वतीने गावाच्या वतीने हार्दिक आभार. स्पर्धा यशस्वीतेसाठी ज्ञात अज्ञात संस्था व्यक्ती या सर्वांचं मंडळाच्या वतीने हार्दिक आभार. MSCBचे देखील आभार. तसेच
संतोष चौधरी यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येत आहे. सदस्य नामदेवभाऊ गावडे आपली कला सर्वांसमोर सादर करतात.
फिरी ना पावरीना तालवर फिरी फिरी ना कन्स्ट्रक्शन कडून एकलव्य ग्रुप साठी 201 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आलं आहे. नेहा कन्स्ट्रक्शन कडून 201 रुपयाचं पारितोषिक. नेहा कन्स्ट्रक्शनचे सोमनाथ भाऊ सोनवणे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक एकलव्य ग्रुप यांना देण्यात येत आहे. परीक्षक जोपर्यंत आपला निकाल बनवत आहे तोपर्यंत अनेक उत्सुक कार्यकर्ते या सर्व कार्यक्रमाचा आनंद घेत आहे आणि आपल्याला त्यांची महत्त्वाची साथ लाभली आहे. ते साऊंड सिस्टीमचे किशोर भाऊ शिरुडे यांची त्यांचेही धन्यवाद. अतिशय प्रसन्न वातावरण त्यांनी या ठिकाणी निर्माण केलं आहे. श्री दत्तात्रय केदू शिरुडे व्हाईस चेअरमन जनता एज्युकेशन सोसायटी यांच्याकडूनही 201 रुपये पारितोषिक हिरालाल सोनवणे आणि त्याच्या ग्रुपला देण्यात येत आहे. अतिशय बिकट परिस्थितीतून येऊन हा विद्यार्थी सर्वांना आवडणारं आणि सर्वांना भावेल असं नृत्य करतो. महिलांच्या बाजूला उभी असणारी गर्दी तिकडे सरकून जायचंय. मध्ये आलेले महिलांच्या बाजूला उभे असणारे मंडळी थोडं कृपया तिकडे सरकून घ्यायचंय. येत्या 2 मिनिटात निकाल जाहीर होईल. बसून द्यायचंय. निकाल कृपया परीक्षकांचा निकाल तयार झालेला आहे. कृपया बसून घ्या खाली, बसून घ्या खाली. निकाल जाहीर करतोय आपण आता. चला बसून घ्या. आपल्याशी संवाद साधणारे 2 मिनिटं, त्याच्यानंतर निकाल जाहीर होईल. कृपया सर्व सभासदांनी आणि स्पर्धकांनी खाली बसून घेण्याचे करावे. सर्व पदाधिकारी आणि माझ्यासोबत असलेले माझे परीक्षक बंधू आणि ते बापू जोशी बघण्याची आणि या स्पर्धेला परीक्षण करण्याची आम्हाला संधी दिली.
खूप वेळ झालेला आहे म्हणून मी जास्त बोलत नाही. आयोजकांबद्दल बोलायचं होतं. खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. सगळ्यांना खूप खूप मनापासून मी धन्यवाद देते की तुमचं आयोजन अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे. आणि ज्याप्रमाणे तुम्ही महिलांचा आणि बाकीच्या सगळ्यांचा तुम्ही सत्कार केला आणि छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या, खरंच तुमचे जे संचालक मंडळी आहे त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन कसं पुढे जायचं ते खूप छान माहीत आहे. आणि असाच तुमचा ग्रुप हा आहे की ज्यांच्यामुळे आज आम्ही इथे जोडगेला आलेलो आहोत, त्यांचे पण आम्ही मनापासून आभारी आहोत. तर स्पर्धकांना मला एक दोन गोष्टी सांगायच्या आहे. रिझल्टच्या आधी खास करून जे डान्स बसवतात त्यांच्यासाठी माझ्या 2-3 सूचना आहे. प्लीज तुम्ही लक्षपूर्वक ऐकून घ्या, कारण मला माहीत आहे की ग्रुप डान्ससाठी तुम्हाला किती मेहनत घ्यावी लागते, किती खर्च करावा लागतो, किती वेळ द्यावा लागतो. आणि हा वेळ खर्च सगळा तुमचा बरोबर कारणी लागो त्यासाठी या 2-3 सूचना तुम्ही लक्षात घ्या. खास करून या दांडिया आणि गरबा स्पर्धासाठी सर्वात महत्त्वाचं तुम्हाला 15 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. म्हणजे तुमचं गाण्याचं सिलेक्शन हे नंबर 1, म्हणजे त्याच्यावरतीच तुमचा पूर्ण डान्स असतो. त्याच्याप्रमाणे तुमचा ड्रेस असतो, त्याच्याप्रमाणे तुमचा ग्रेस असतो आणि तुमची कोरिओग्राफी असते. म्हणून सर्वात महत्त्वाचं आहे ते गाण्याचं सिलेक्शन. काही इथे गाण्यांमध्ये एखादं मराठी गाणं किंवा एखादं संस्कृत गाणं असं तुम्ही मिक्स केलं होतं. पुढच्या वेळेस लक्षात ठेवायचं की जर तुम्ही दांडिया कॉम्पिटिशनमध्ये आहात, तुम्हाला एवढी व्हेरायटी आहे गुजराती गरबा आणि दांडियामध्ये, तर उगाच काहीतरी मध्ये मिक्स करायचं नाही. आणि शक्यतो एक थीम घेऊन जर तुम्ही गाणी सिलेक्ट केली की राधाकृष्ण घेतले किंवा देवीचं घेतलं तर त्याप्रमाणे मग त्याला जास्त वेटेज येतं किंवा इम्पॅक्ट पडतो त्याचा. म्हणजे पहिली गोष्ट ही झाली. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण लोकांनी स्टंट केले मध्ये मध्ये, काहींनी असे ड्रामा वगैरे केले. कृपा करून दांडिया कॉम्पिटिशनमध्ये असं ड्रामा वगैरे करू नका. तुम्ही स्टंट केलं 1 मिनिटाचं तर ठीक आहे, पण ते स्टंट करताना बाकीचे बाहेर निघून गेले आणि फक्त 1 आणि 2 लोक करतात, तर तिथे तुमचा स्टेमिना हा गणला जात नाही, कारण तेवढ्या वेळ तुम्ही बाकीचे बसून घेतात. तर हे करू नये. जर तुम्ही स्टंट ठेवले तर बाकीच्यांना पण काही ना काही ॲक्शन द्या. स्टेजच्या बाहेर काढू नका त्यांना पण काही ना काही तुम्ही मूवमेंट दिली पाहिजे. बाकीचे बसून जातात. काही एक ग्रुप होता, त्यांनी 4 मिनटं फक्त 4 किंवा 8 जण नाचले. आता तुमचा 12चा ग्रुप आहे, 10चा ग्रुप आहे, आधी सुरुवातीला तुम्ही एवढेच नाचणार, मग स्टेमिना आम्ही कसं काय तुमचा काउंट करू. म्हणजे एक दुसरा नियम आहे की 15 मिनटं आहे तर प्रत्येकाने नाचलं पाहिजे. आणि डान्स कॉम्पिटिशन आहे म्हणजे तुमचे पाय हे सर्वात महत्त्वाचं अंग आहे. म्हणजे पाय तुमचे कंटिन्युअस, मग त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे स्टेप्स घ्या, तुम्ही फॉर्मेशन घ्या, तुम्ही स्टंट घ्या, पण डान्स हा इनएव्हिटेबल आहे, तो तिथे असलाच पाहिजे. म्हणजे एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. एक शेवटचा जो ग्रुप होता तर तो मला वाटतं थोडा पाड्यावरचा असेल, कारण त्यांचं तिथलं नवरात्रीचं वातावरण काहीतरी वेगळं असेल. ते आम्ही बघितलं. खूप आम्हाला सुरुवात खूप छान वाटली, पण मध्येच मग तो ड्रामा आला. लोकांना आनंद झाला, खूप टाळ्या पण वाजवल्या, पण कॉम्पिटिशनसाठी हे नाही. प्रेझेंटेशनसाठी तुम्ही देऊ शकता. प्रेझेंटेशनसाठी तुम्हाला तेवढी सूट असते, पण कॉम्पिटिशनला नाही. कॉम्पिटिशनला तुमची 15 मिनटं म्हणजे केवळ 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 तुमच्या डान्ससाठी. म्हणजे ही गोष्ट जी आहे तुम्ही थोडी लक्षात ठेवा. बाकी 8 वर्षांनंतर हे एवढं आयोजन केलं आहे, तर काही ज्या आम्हाला नियम वगैरे थोडे सांगितले होते ते आम्ही 4 परीक्षकांनी मिळून सैल केले. नाहीतर 1-2 ग्रुप आज नियमातनं बाद झाले असते. पण आम्ही मोठ्या मनाने की एवढ्या वर्षांनी ते येतात, तुम्ही इतकं छान आयोजन केलं आहे म्हणून त्यांना पण आम्ही समाविष्ट करून घेतलं आणि त्यांना पण आम्ही बक्षिसासाठी घेतलेलं आहे. तर मला वाटतं की एवढ्या सगळ्या आमच्या म्हणजे परीक्षकांचं मनोगत ऐकून आता कोणालाही रिझल्टसाठी कुठलीही शंका नसावी. आम्ही कोणालाही पर्सनली तुम्ही कुठून आलात,
तुम्ही काय केलं, तुम्ही कोणाचे कोण आम्ही बघितलेलं नाही. केवळ आणि केवळ तुम्ही इथे जे परफॉर्म केलं तेच आम्ही बघितलेलं. स्पर्धा म्हटली की काहींना बक्षीस मिळतं, काहींना मिळत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी ना कधी पहिला आलेला ग्रुप मागे जाणार आहे, दुसरा कोणीतरी विजयी होणार आहे. म्हणजे होप ही नेहमीच असते. म्हणजे यावेळेस जरी प्राईज नाही मिळालं, मला माहीत आहे की आता आयोजक दरवर्षी ठेवणार आहे इतका छान कार्यक्रम, तर पुढच्या वर्षी या सगळ्या माझ्या गोष्टी लक्षात ठेवून एकदम जोरदार तयारी करून तुम्ही या. आणि आता ज्यांनी पहिला मिळवलेला आहे त्यांच्या पुढे जाण्याचा तुम्ही प्रयत्न करा. अरे वा, काय मस्त. या वर्षी 31,000 होते, पुढच्या वर्षी ही रक्कम 51,000 होणार आहे. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं मी सांगते, खास करून कोरिओग्राफर्ससाठी, की स्पर्धेमध्ये तुमच्या ग्रुपला उतरवताना आधी सर्व नियम व्यवस्थित समजून घ्या. त्याचं काटेकोरपणाने पालन केलं पाहिजे. कारण परीक्षक त्याच चौकटीत राहून निर्णय देत असतात. म्हणून ही तुमची जबाबदारी आहे. तुमच्यावरती 15-15, 20-20 मुलं बिचारे एवढे वेळ आणि पैसा घालवतात, तर कोरिओग्राफरची जबाबदारी फार मोठी आहे. म्हणजे पुढच्या वेळेस ते लक्षात ठेवा. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. जिंकले ते पण आणि जे खेळले ते पण. ते खेळले म्हणून तुम्ही जिंकला, म्हणजे आधी तुम्हाला त्यांना अभिनंदन द्यायला पाहिजे. पुन्हा एकदा आम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल आयोजकांचं मनापासून धन्यवाद. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमस्ते. म्हणजे या भूतलावर असलेल्या प्रत्येक जीवसृष्टीमध्ये देवीचा वास आहे. आणि तिचा हा गर्भदीप उत्सव, गर्भदीप हा खरा संस्कृत शब्द आहे आणि त्यातून हा अपभ्रंश होऊन गरबा असं आपण म्हणतो. आणि गेल्या 25-30 वर्षापासून आपण हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठिकाणी साजरा केला जातो. आज तुमच्या गावामध्ये आल्यावर खूप छान वाटलं. आणि इतके सुंदर गावकरी खूप वर्षांनी आम्हाला बघायला मिळाले. त्याकरता गावकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हे गावकरी आलेल्या पाहुण्यांचा, कलाकारांचा उत्साह वाढवला तुम्ही. निश्चितपणे ही एक ऊर्जा आम्ही या आदिशक्ती देवीच्या बरोबर या गावकऱ्यांची आम्ही इथून घेऊन जात आहोत. यापुढेही आयोजकांनी बक्षिसाची संख्या वाढवली आहे. मला फक्त एवढंच एक सांगायचं आहे, 2च गोष्टी खास करून स्पर्धकांसाठी, की तुम्ही 15 मिनिटाचं इथं सादरीकरण करता. तुमची जशी मेहनत असते तुमच्या सादरीकरणाला, तशी कैक पटीने जास्त मेहनत ह्या आयोजकांची असते. विनंती आहे, पुढच्या वेळेस वेळेचं बंधन पाळा. टायमावर संघ, टायमावर नाही, टायमाच्या आधी 1 तास तुम्ही तुमचा तिथं हजर पाहिजे, तुमचं रिपोर्टिंग पाहिजे. 15 मिनिटं अगोदर जो टाईम असतो तुमचा मेकअप वगैरे करून तुम्ही रेडी पाहिजे. आणि सादरीकरणाला एकदम प्रसन्न मूडमध्ये. मला काही जाणवलं निश्चितपणे 2-3 जे काही मधल्या काळात कोविडचा पण गेला आपला, आणि एका उत्साहाने आपण सर्वजण उभे राहिलो. तर सुरुवातीचे 2-3 संघ जे आले त्यातले काही कलाकार जरा असं थोडंसं दडपणाखाली वाटले. इथून पुढे तुमचा हा उत्साह जोशदार, शानदार आणि जोरदार झाला पाहिजे. निश्चितपणे आपल्याला अधिक स्पर्धक, बक्षीस विजेते यांच्यामध्ये अधिक वेळ न घेता आम्ही ह्या गावचा उत्सव जवळून पाहिला. निश्चितपणे आम्ही इतरही ठिकाणी सांगणार की इतके सुंदर संघ येतात. आणि आमच्या शिर्डी उपविभागात जर या स्पर्धा भविष्यात होणार असेल तर निश्चितपणे तुम्हाला सर्वांना आमंत्रण दिलं जाईल. आम्ही कोपरगावला सुद्धा असं ऑर्गनायझेशन असतं, त्यावेळेस सुद्धा आपल्या निमंत्रण आयोजकांकडून तुमचे कॉन्टॅक्ट नंबर आम्ही घेऊन जात आहोत. आपल्या सक्रिय सहभागाबद्दल, आपल्या आयोजकांबद्दल, आम्हाला इथं सर्वांनी बोलवलं, आमचा सन्मान राखला, आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानून मी मॅडमकडं माईक सुपूर्द करतो निकालासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र, अंबे माता की. अंकाचं बक्षीस हे 31,000 पुढच्या वर्षीसाठी.
आयोजकांसाठी जोरदार टाळ्या, ग्रामस्थांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. धन्यवाद. पारितोषिक मिळालेला ग्रुप इंडियन ग्रुप मनमाड. त्यांनी कृपया बक्षीस वितरणासाठी येथे श्री सुनील शिवाजी देसले यांच्याकडून 2111 रुपयाचं हे पारितोषिक दिलं जात आहे. श्री सुनील शिवाजी देसले कृपया लवकर यायचे. ज्यांच्या हस्ते बक्षीस आहे, ज्यांनी बक्षीस जाहीर केले त्यांनी लवकरात लवकर लगेच स्टेजकडे यायचंय. उत्कृष्ट वेशभूषेचं पारितोषिक इंडियन ग्रुप मनमाड यांना सन्मानित करतील मंडळाचे. उत्कृष्ट बक्षिसाची रक्कम 2111 रुपये. बक्षिसाचे प्रायोजक श्री जयसिंग राज पुरोहित, न्यू राजस्थान, केतेश्वर स्वीट मार्ट यांच्याकडून. बक्षिसाचे मानकरी पूजा रोकडे, इंडियन ग्रुप मनमाड. यानंतर उत्कृष्ट दांडिया किंग, यानंतरचं पारितोषिक उत्कृष्ट दांडिया किंग, बक्षीस 11 रुपये. प्रायोजक कैलासवासी दिलीप तोताराम देवरे यांच्या स्मरणार्थ श्री विशाल दिलीप देवरे यांच्याकडून. बक्षिसाचे मानकरी विनोद माळी, एकलव्य ग्रुप झोडगे. यानंतर उत्कृष्ट जोडी, बक्षिसाची रक्कम 2111 रुपये. बक्षिसाचे प्रायोजक कैलासवासी सीताबाई पांडुरंग धनरा यांच्या स्मरणार्थ श्री आनंदा पांडुरंग धनरा यांच्याकडून. बक्षिसाचे मानकरी मोरा ग्रुप मनमाड, कुणाल आरामळे, विशाखा सोनवणे. यानंतर उत्तेजनार्थ द्वितीय बक्षीस 9111 रुपयाचं कैलासवासी सौ कल्पनाबाई व कैलासवासी राजेंद्र गोविंदा बाविस्कर यांच्या स्मरणार्थ श्री अमित राजेंद्र बाविस्कर यांच्याकडून. आणि बक्षीस जात आहे दत्त ग्रुप जोडगे. यानंतर पाऊसही आपल्या स्वागतासाठी आलेला आहे. उत्तेजनार्थ प्रथम बक्षीस 9599 रुपयाचं चिरंजीव गणेश जयप्रकाश शिंदे यांच्याकडून. आणि ते जात आहे इंडियन ग्रुप मनमाड. तृतीय बक्षीस कैलासवासी अनिल दिलीप देसले यांच्या स्मरणार्थ श्री महेंद्र दिलीप देसले
यांच्याकडून 11,111 रुपयाचं आणि बक्षीस जात आहे एकलव्य ग्रुप झोडगे. यानंतर द्वितीय पारितोषिक कैलासवासी राजेंद्र निळकंठ देसले यांच्या स्मरणार्थ श्री निळकंठ राघव देसले अध्यक्ष जनता एज्युकेशन सोसायटी प्रतिनिधी म्हणून सुमित भाऊ देसले हे बक्षीस देतील 21,111 रुपयाचं आणि पारितोषिक जात आहे यानंतर आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहात प्रथम पारितोषिक श्री पुंजारामजी रामा धुमाळ साहेब संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव यांच्याकडून श्री विनोद पवार यांच्याकडून पिंजन सर यांच्या हॉस्पिटल जवळ आपण भोजनाची व्यवस्था केली. गणपती